नमस्कार मित्रांनो, मी तुमचा रोहित आणि स्वागत आहे तुमचं माहिती केंद्रामध्ये. मित्रांनो, जर तुम्ही मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेसाठी जर अर्ज केला असाल तर तुमच्यासाठी आता एक आनंदाची गोष्ट आहे. या योजनेसाठी जे पेमेंट करावायचं होतं त्याचा आता ऑप्शन ऑन झालेला आहे. आपण आता पेमेंट करू शकतो. लक्षात घ्या, ज्यांनी व्यवस्थितरित्या अर्ज भरलेले असतील, ज्यांनी NOC किंवा इतर कागदपत्र मागितलेली होती ती जर व्यवस्थित जोडली असतील तर त्या लोकांना, त्या शेतकऱ्यांना आता पेमेंट करता येणार आहे. लक्षात घ्या, पेमेंटचा ऑप्शन जी नोटिफिकेशन ही टेक्स्ट वगैरे कोणत्याही शेतकऱ्याला आलेले नाही आहेत. आपल्याला हे मॅन्युअल म्हणजे वेबसाईटवरती जाऊन चेक करायचं आहे की आपला अर्ज सिलेक्ट झालेला आहे किंवा नाही, किंवा आपल्याला पेमेंटचा ऑप्शन आलेला आहे किंवा नाही. तर बघूया, वेळ न घालवता ही पुढील पेमेंटची प्रोसेस आहे ती आपल्याला कोणत्या पद्धतीने करावयाची आहे. सगळ्यात पहिल्यांदा जी ऑफिशियल वेबसाईट आहे महाडिस्कॉम सोलार, त्याच्यावरती आपल्याला जायचं आहे. त्यानंतर तिथे गेल्यानंतर जी लाभार्थी सुविधा ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करावायचे आहे आणि आता अर्जाची स्थिती या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करावायचं आहे. अर्जाची स्थिती क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथे बेनिफिशरी ID मागितला जाईल. हा बेनिफिशरी ID आपण जेव्हा ह्या आधीचा फॉर्म भरलेला आहे त्याच्यामध्ये जी आपण प्रिंट काढलेली आहे त्याच्यामध्ये बेनिफिशरी ID आहे, हा तुमच्याजवळ असेल तो आपल्याला या ठिकाणी टाकावयाचा आहे. हे जी बेनिफिशरी ID आहे हे टाकल्यानंतर आपल्याला आपली सगळी माहिती त्या ठिकाणी शो होईल. आपलं नाव किंवा आपण कोणत्या जिल्ह्यातून हा अर्ज केलेला आहे, आपला ID असेल किंवा बाकी इतरत्र माहिती असेल ती आपल्याला या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला हा जो फॉर्म आहे तो ड्राफ्टमध्ये सेव्ह झालेला आहे. आपल्याला जर तो फॉर्म कंप्लीट सेव्ह करायचा असेल आणि सबमिट करायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आधी पेमेंट करावं लागणार आहे. लक्षात घ्या, हा ड्राफ्टमधला आपला अर्ज सेव्ह झालेला आहे. जर नीट सबमिट करायचं असेल तर पेमेंट करूनच हा अर्ज सबमिट होणार आहे. त्या संदर्भात त्यांनी इथे देखील हे दिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. युअर ॲप्लिकेशन इज सेव्ड इन ड्राफ्ट मोड, प्लीज कंप्लीट पेमेंट प्रोसेस टू सबमिट ॲप्लिकेशन. हे वाचून झाल्यानंतर आपल्याला प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करावयाचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला साधारणतः किती भरणा करावयाचा आहे ते आपल्याला दिसेल. त्यानंतर जो GST लागेल आपल्याला त्याची देखील अमाऊंट या ठिकाणी दिलेली आहे आणि हे सगळं इन्क्लूड केल्यानंतर आपली जी टोटल अमाऊंट किती होणार आहे हे या ठिकाणी दाखवेल. मी 5 HP पंपासाठी अर्ज केला होता त्याच्यामुळे मला ही एवढी रक्कम दाखवत आहे आणि मी ओपन म्हणजे सर्वसाधारण कॅटेगरीमधून अर्ज केलेला आहे. आता प्रत्येकाचं वेगवेगळं असेल, जर कास्टमधून केलं असेल तर कमी जास्त होऊ शकतं. हे पाहिल्यानंतर आपल्याला ज्या काही सूचना वगैरे असतील त्या आपल्याला वाचायच्या आहेत आणि त्यानंतर आय ॲग्री टू अबाव कंडिशन्स फॉर ऑनलाईन पेमेंट हा जो चेकबॉक्स असेल त्याच्यावरती आपल्याला क्लिक करावायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर आपल्याला पे नाऊ हे जे बटन आहे ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करावायचे आहे. हे केल्यानंतर हे पुढचं जे पेज आहे ते ओपन होईल. त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली असेल पेमेंटची, म्हणजे टोटल तुमचं पेमेंट किती करायचं आहे, म्हणजे GST वगैरे हे बारीक सारीक ॲड होऊन तुमची लमसम अमाऊंट किती बनते त्याचं पेमेंट करावायचं आहे. आणि खाली त्याचबरोबर एक सूचना आहे, जर तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे हे पेमेंटचा भरणा करणार असाल तर तुम्हाला हे 500 रुपये ॲडिशनल चार्ज तिथे आकारले जातील. त्याचबरोबर तुम्ही असेल डेबिट कार्ड असेल, UPI किंवा डिजिटल वॉलेट आणि कॅश कार्ड वगैरे जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला संपूर्ण ट्रान्झॅक्शन असेल त्याचं 1% जी काही फी असेल ती अदा करावं लागेल. लक्षात घ्या, जर क्रेडिट कार्डनी केला तर तुमचे 500 रुपये जास्त जाणार आहेत आणि जर बाकी ज्या पेमेंटच्या हे सोर्स आहेत त्याच्यानुसार केला तर फक्त जी काय अमाऊंट असेल त्याचा 1% हे तुमचं त्यामधून कट होणार आहे, म्हणजे ॲडिशनल चार्ज हे लागणार आहे. तिथून खाली आल्यानंतर आपल्याला पेमेंटचे ऑप्शन शो होतील. क्रेडिट कार्ड असेल किंवा डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड, UPI, तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्याच्यानुसार तुम्ही पेमेंट करा. मी तर म्हणेन की डेबिट कार्ड किंवा UPI हे छान ऑप्शन आहे. त्यामधील मी तर UPIनीच पेमेंट करणार आहे, त्यामुळे मी हे UPI हे ऑप्शन आहे ते सिलेक्ट करतो आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 2 गोष्टी दिसतील, एक UPI आणि QR कोड. जे आपल्याला हवं असेल ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मी त्याच्यामध्ये UPI QR कोड हे सिलेक्ट करतो आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही पेमेंटच्या प्रोसेसमध्ये एंटर व्हाल तेव्हा तुमच्याकडे चांगलं इंटरनेट कनेक्शन असलं गरजेचं आहे. हा जर तुम्ही पेमेंट करायचं असेल तर रात्री 10 नंतर करा किंवा सकाळी 7च्या अगोदर केलात तरी चालेल, की ज्या वेळेला वेबसाईटवरती ट्रॅफिक कमी असतं, जेणेकरून तुमचं हे पेमेंट म्हणजे अडकणार नाही कुठे, त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावा लागणार नाही.
त्याचबरोबर इथून आपण सिलेक्ट केल्यानंतर मी तर UPI QR कोड सिलेक्ट केला आहे. केल्यानंतर सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जी काय पेमेंट समरी असेल, म्हणजे तुम्हाला टोटल सगळं म्हणजे काय टॅक्स वगैरे जो लागणार आहे वरती 1%, तो जर निर्धारित करून तुमची टोटल अमाऊंट किती बनते ही या ठिकाणी दाखवेल. तिथून पुढे आल्यानंतर पुन्हा आपल्याला पे नाऊ म्हणजे QR कोड हे आपण पुन्हा सिलेक्ट करायचं आहे आणि पे नाऊ जे बटन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करावायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण क्यू आर कोडचा ऑप्शन निवडला आहे, त्याच्यामुळे हा QR कोड आपल्याला दिसेल. त्याच्यावरती आपल्याला पेमेंट करावायचं आहे. लक्षात घ्या, तुमचा मेन मोबाईल असेल त्याच्यावरनं लॉग इन करू नका. घरातल्या इतर कोणाचा मोबाईल तुम्हाला लॉग इनसाठी वापरा, जेणेकरून तुम्हाला आता पेमेंट करायचं म्हटल्यानंतर तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरती हे जो QR कोड आहे तो स्कॅन करून पेमेंट करू शकता. हे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला कंपनी निवडण्याचा ऑप्शन येईल. कंपनी निवडल्यानंतर हा तुमचा जो फॉर्म असेल तो व्यवस्थितरित्या सबमिट होईल. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, जर तुम्ही पेमेंट करणार असाल तर तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन चांगलं असणं गरजेचं आहे. हे रात्री 10 नंतर किंवा 11 नंतर आणि सकाळी 7च्या अगोदर चांगलं असतं, ज्यावेळेला ट्रॅफिक कमी असतं. आणि पेमेंट जेव्हा करतो आपण तेव्हा बॅक वगैरे होऊ नका, म्हणजे तिथून बॅक वगैरे जाऊ नका त्या प्रोसेसमध्ये असाल तर. काय बाबतीमध्ये झालं आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये की त्यांना 1-2दा बॅक आल्यानंतर 2-2 तास किंवा 15-20 मिनटं असं थांबावं लागलं आहे. त्यामुळे या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या जर तुम्ही पेमेंट करणार असाल तर, आणि व्यवस्थित जर आपलं पेमेंट व्हायचं असेल तर. ज्या काही मी दिलेल्या सूचना आहेत त्यांचं नीट पालन करा, तुमचं जे पेमेंट आहे ती व्यवस्थितरित्या होऊन जाईल. तर या संदर्भातील जे काही नवीन अपडेट असेल तर आपण इथे या चॅनलवरती देत राहू. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत धन्यवाद.